अरे आपसात बोलू नका, आपसात बोलू नका. सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आज नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेस प्रदेश सचिव राहुल अशोकभाऊ दिवे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नगरसेविका आशाताई तडवी, ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि सुनील बोराडे या नगरसेवकांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर कोल्हापूरमधून देखील उबाटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, महेश खांडेकर, संभाजी काशीद, राष्ट्रवादी बेस्ट कामगार सेनेचे युनियनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष भारतीय कामगार सेना प्रताप गणपत पाटील, उपजिल्हा प्रमुख या सर्व आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोच आहे आणि हा खरं म्हणजे एक विश्वास दाखवलेला आहे. हे दिवे परिवार जो आहे नाशिकमध्ये फार वर्षापासून नाशिकच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. त्यांचे वडील महापौर होते आणि महापौर म्हणून देखील त्यांनी आपली कारकीर्द त्या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून गाजवलेली आहे. असं हे दिवे परिवाराचं मनापासून मी स्वागत या ठिकाणी करतो. मी स्वतः एका कार्यक्रमाला त्यांच्या गेलो होतो, बाबासाहेबांचा महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला. बरेच वर्ष त्याला झाले, परंतु त्यावेळेस मी पाहिलं होतं जनसमुदाय त्यांच्या पाठीशी किती मोठा आहे आणि हे कुटुंब जे आहे आज शिवसेनेमध्ये आलंय. नाशिकमध्ये शिवसेनेला अधिकचं बळ यांच्या प्रवेशामुळे आणि यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे नक्की मिळेल. त्याचबरोबर एका प्रभागापुरतं, एका पॅनलपुरतं मर्यादित त्यांचं काम नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं जे काही एक नेटवर्क आहे ते इतरही संपूर्ण अनेक भागांमध्ये, अनेक पॅनलमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी राहतात आणि या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. सर्व लोकांशी, जनतेशी नाळ जुळलेली आहे. हा सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत पुन्हा एकदा करतो. आणि नाशिक अधिक मजबूत, शिवसेना अधिक मजबूत यांच्या प्रवेशामुळे झालेली आहे आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतील आणि म्हणून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि मी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहीन अशा प्रकारची खात्री आपल्याला मी देऊ इच्छितो. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे मनसेचे जिल्हा प्रमुख सुमित खांडेकर आणि मराठवाड्यातले 4 जिल्हाध्यक्ष मनसे यांच्याबरोबर ते देखील आता
प्रवेश करतायत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. इथून पुढे एकच मिनिट त्यांचं एक जाऊ एकच मिनिट. छत्रपति शिवाजी महाराज की जय। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जोरदार टाळ्या वाजवून आपण प्रवेशाचं स्वागत करूया. हा सिलसिला प्रवेशाचा हा गेले 3.5 वर्षापासून सुरू आहे. आज युती झालेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची, त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? महापालिका निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती आघाड्या होत असतात, पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. जसं आमची महायुती या ठिकाणी गेले 3.5 वर्ष काम करते या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्यासाठी. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्याबद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलोय, विधानसभा महायुतीने जिंकलोय. झालेल्या नगर परिषदामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या एकूण टोटल जागा आल्या नगराध्यक्षाच्या, त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या. त्यामुळे अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील. 2020 मध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की विठ्ठलाला बळव्यांनी घेरलंय म्हणून मी शिवसेना सोडतोय. आता 2025 म्हणजे 20 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर 20 वर्षामध्ये विठ्ठलाला जे घेरलं होतं बळव्यांनी, ते बळवे गायब झाले की विठ्ठल गायब झाला की राज ठाकरेंना परत आपल्या भावाकडे जावं? आता कोण गायब झालं मागच्या काही काळामध्ये? कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, कोणी काही लोक म्हणाले ऐतिहासिक युती आहे. त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले, ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं? आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आहे आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. युतीमध्ये कुठलाही जाहीरनामा नव्हता की विकासाचा अजेंडा. आणि पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे. साहेब, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने प्रवेश होत आहे, तुम्ही हे सांगितलं नाही, तुम्ही हे सांगितलंच नाही की विठ्ठलाला बळव्यांनी सोडलंय की बळवेच आता विठ्ठल घेऊन फिरतात. ते आता ज्यांनी बोलले ना, जे म्हणाले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता त्यांनी सोडलंय की त्यांनी ते राहिलेत का बदलले? पण विठ्ठल आमच्याकडे आहे. विठ्ठल तुमच्याकडे कुठलाही जाहीरनामा आजपर्यंत करण्यात आला नाही किंवा जागा वाटप देखील जाहीर करण्यात आले नाही. थोडक्यात जी आहे ती सोडण्यात आली. नाही, खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होते, मुंबईचा अजेंडा काय आहे, विकासाचा अजेंडा काय आहे. खऱ्या अर्थाने विकासावर मला वाटतं मी ऐकलं की एकही शब्द या प्रेसमध्ये बोलला गेला नाही. आणि आम्ही तर विकासाचा अजेंडा घेऊन चाललाय, ते सत्तेचा अजेंडा त्यांच्याकडे आहे. शिंदेसाहेब ज्या फक्त सत्ता आणि सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी
खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, विचारधारा सोडली, त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने 3.5 वर्षामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. हे मला जास्ती आणखी सांगण्याची विस्तृतपणे आवश्यकता नाही, कारण जे आम्हाला असली क्या है नकली क्या है सांगत होते, आता असली काय नकली काय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललोय. आमचा अजेंडा विकास आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे. मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला, मुंबईसाठी काय केलं एकतरी काम सांगावं. आणि आम्ही सांगतो, मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला याचं कारण कोण? सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले, त्यामध्ये कोण आहे? आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, इकडे वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही क्लस्टर योजना, पुनर्विकास योजना, ओसी देण्याचा निर्णय घेतला. 20,000 बिल्डिंगला आम्ही पगडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. आम्ही फनेल झोनमधले रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं, कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घरं देणार. काय प्रयत्न केले इतके वर्ष? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली, चालना दिली. देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे आहेत. अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इतके लोक मृत्युमुखी पडले, इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये. कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले? ते आम्ही त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पुढच्या वर्षा 6 महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं? मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये. ते 7 STP आम्ही करतोय. मेट्रोची कामं तुम्ही थांबवली, कारशेडची कामं तुम्ही थांबवली, आरोग्याच्या सुविधा तुम्ही थांबवल्या. आणि कोविडमध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कोविडमध्ये देखील काय एकच काम केलं, फक्त कोविडमध्ये बोलू, मी नंतर बोलेन पाहिजे आणि आम्ही एक मिनिट पहिली सांगतो तुम्हाला, मी बोलत नाही, फक्त करून दाखवलंय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय, काम चालू झालेलं आहे. 17 URP तयार केलेत मुंबईमध्ये क्लस्टर, आणि लाखो लोकांना 35 लाख लोक या संपूर्णपणे टप्प्याटप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत. काय त्यांच्याकडे अजेंडा? बोलले एकतरी शब्द विकासावर? अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी. कसं पहा? मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं,
मुंबईमध्ये एक तरी म्हणजे एक तरी असा मोठं उद्यान झालं. आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं. 300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असं? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्चीपोटी आले. यांच्याकडे एकही नगरसेवक नाहीये, एकही आमदार नाहीये, तरी उद्धव ठाकरे त्यांना गोंजाळताना दिसत आहेत. 5 जुलैपासून त्यांना महत्व देताना दिसत आहेत. आजही त्यांनी राज ठाकरेंना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. असं का करतायत उद्धव ठाकरे? अरे मी म्हणून तर सांगितलं त्यांच्याबद्दल अगोदर काय काय बोललेत ते जरा बघा ना. म्हणजे एकदम 360 डिग्री असा माणूस बदलतो. काय त्याला म्हणतो आपण? रंग बदलणे. महाविकास आघाडी अबाधित आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. म्हणजे एकंदरीतच महाविकास आघाडी तुटली असं म्हणणं आहे का? वाटतं का? आता हे सगळं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना. त्यांचे प्रश्न आहेत त्यांचे ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जशी झाली त्यानंतर तात्काळ की नथिंग इज पॉसिबल, म्हणजे राजकारणामध्ये काही कायमस्वरूपी नाही हे सूचक वक्तव्य केलं त्यांनी. या युतीबद्दल त्यांनी म्हणजे मी जे बोललो ही फक्त तत्वासाठी नाही, ही स्वार्थासाठी आहे युती. स्वार्थ संपला की वेगळे वेगळे हे म्हणजे त्यांनी त्याच्यातून सूचित केलेलं आहे. आणि जेव्हा ते मिलिंद नार्वेकरांचं वक्तव्य आहे तर त्याच्यामध्ये अर्थही दडलेला असेल. म्हणजे आता ते म्हणजे स्वार्थ म्हणजे काय म्हणतो आपण कामा. अरे बाबा कामापुरता मामा. काम संपलं का तुम क्या म्हणतो त्याला हिंदीमध्ये? उत्थाप और राज के एक होने के पीछे वोट कैलकुलेशन है क्या? कोई मुस्लिम वोट काउंसलिंग करने का कोई अटेम्प्ट है? विकास नहीं, सिर्फ वोट कैलकुलेशन. ये विकास का नहीं है, ये कुर्सी का किस्सा है, ये सत्ता का किस्सा है, ये वोट का लालच, वोट की नीति है, ये नोट की नीति है. उनको क्या चाहिए? इतने साल उन्होंने सत्ता भोगी है, क्या मुंबई के लिए किया है? ये मुंबई कर तो मुंबई के बाहर भाग गया, उसको बाहर जाना पड़ा. इसके जिम्मेदार कौन से बिल्डर हैं? वो कौन से प्रकल्प रखड़े जो प्रलंबित है? मैं जब मुख्यमंत्री बना तब हमने निर्णय लिया कि जो मुंबई के बाहर चला गया है उसको जाना पड़ा मजबूरीवश, उनको फिर मुंबई में लाने के लिए हमने SRA रीडेवलपमेंट और क्लस्टर रीडेवलपमेंट का निर्णय लिया है. मुझे खुशी है कि रमाबाई अंबेडकर नगर 17,000 घरों का प्रकल्प शुरू हो चुका है. 160 करोड़ रुपया भाड़ा उनको मिला है और आज वो प्रकल्प शुरू हुआ. बारी बारी से 17 प्रोजेक्ट ऐसे मुंबई में होंगे. और हमारे बाला साहब ठाकरे जी का जो सपना था मुंबई स्लम फ्री मुंबई करना, 40 लाख लोगों को घर देना, ये क्या किया उन्होंने इतने साल में? इसकी शुरुआत हमने की है क्योंकि बाला साहब ठाकरे जी के विचार को हम आगे बढ़ा रहे. तो उन्होंने जो जो कहा है वो हम सब करेंगे. उतनी हिम्मत हमारे में है. और महायुति सरकार जो है ये लोगों के लिए है, कुर्सी के लिए नहीं है. ये सिर्फ कुर्सी है, ये सत्ता हथियाने के लिए है. ये सोने का अंडा देने वाली मुर्गी मुंबई ऐसे तरीके से देखते हो. उनको क्या लेना देना नहीं, मुंबई वासियों से नहीं, मराठी मानुस के साथ नहीं. उनको सिर्फ चाहिए कुर्सी और लोग जान चुके हैं.
इतने सालों में मुंबई के लिए क्या किया है? ये एक तो काम बतावे, हम 10 काम बताते। साढ़े तीन साल में क्या किया है हम बताते हैं क्या किया है। नहीं तो उन्होंने बताया। झालेला आहे नवी मुंबई संदर्भात काही आप लोग राज ठाकरे ने कहा है कि भारतीय जनता पार्टी और शिवसेना नाम नहीं दिया, लेकिन कह रहे कि आज बच्चा चोर बहुत घूम रहे हैं मुंबई में। अरे आप लोग बच्चे अपने नहीं संभाल सकते तो मुंबई क्या संभालेंगे, राज्य क्या संभालेंगे? पहले बच्चे को तो संभालो। नवी मुंबई चुकीचा गणित सुटलाय का साहेब? नवी मुंबई अभी बच्चों की बात किया तो मैं कहता हूँ मुंबईकर जो है सच्चे लोगों के साथ है, काम करने वालों के साथ है, जो हमने करके दिखाया है। हम बोलते नहीं करते हैं। करण्यापूर्वीची पत्रकार परिषद सुरू झाली त्यावेळेला पत्रकार परिषद सुरुवात करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ जो आहे तो देण्यात आला, मंगल कलश जो आणण्यात आला त्याचा संदर्भ देण्यात आला। राजकीय पक्षाची युती होते मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संदर्भ याला जोडण्यात आला। ज्यांनी मुंबईत भ्रष्टाचाराचा कळस केला, अरे कोविडमध्ये खिचडी पण नाही सोडली। अरे त्यांना 200 ग्राम का 250 ग्राम खिचडी द्यायची होती, ते वजनात तरी का पाप केलं मापात? तुम्ही डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खोटं कोविड सेंटर उभं केलं, म्हणजे तुम्ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रस्त्यामध्ये, डांबरामध्ये, मिठी नदीमध्ये, गाळामध्ये सगळीकडे, पण तुम्ही कोविडमध्ये पण भ्रष्टाचाराचा ज्यांनी कळस केला त्यांनी मंगल कलशच्या बद्दल बोलावा। मंगल कलश एकदम मोठा विनोद आहे। आज की प्रेस कॉन्फ्रेंस में मुस्लिम समाज के मौलाना आए थे, जमीयत उलेमा हिंद के मुंबई के अध्यक्ष सिराज खान, उनका कहना है कि मराठा और मुसलमान मिलकर ठाकरे को जिताएंगे। अब मुसलमान पूरा समाज उनके साथ है, उद्धव ठाकरे के साथ है। अभी वो लोकसभा में देखा है हमने और विधानसभा में देखा है। देखिए कोई भी कौम हो उसको चाहिए मुंबई का विकास। ये सिर्फ जो है ये सत्ता हथियाने के लिए सब जो है चालू है, ये कोशिश चालू है। जिनको भर भर के गालियां दे रहे थे, जिनको भर भर के बाहर से निकाल दिया। पता चला अभी स्टेज देख के, प्रेस कॉन्फ्रेंस का स्टेज देख के पता चला कि टारगेट मुस्लिम वोट्स है, अटेम्प्ट टू कंसोलिडेट मुस्लिम वोट्स। हम मैं एक ही बात बताऊंगा, हमारी लाडली बहन योजना है ना, ये सब उनका जो कारोबार है, उनका जो विधानसभा में उन्होंने तो सब सरकार बनाया था। विधानसभा से पहले क्या बोल रहे थे? इसको अंदर करो, उसको अंदर करो, इसको बर्फ की लादी पे सुलाओ। लेकिन हमारी लाडली बहनों ने बरोबर उनको। महायुतीच्या निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होणार आहे? नवी मुंबईचं गणित सुटलंय का? गणेश नाईकांसोबत आपली काही चर्चा झाली आहे का? बिलकुल झाली आहे आणि आम्ही महायुतीने मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली। रात्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी झाली। आजही मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झालेली आहे। आम्ही आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र लढतोय। नव्या मुंबईच्या बद्दल गणेश नाईक साहेबांची देखील चर्चा झाली आणि तेही विकासाच्या मुद्द्यावर यावेळी म्हणजे सकारात्मक आहेत। त्यामुळे आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा ओनली डेव्हलपमेंट। आणि आम्ही विकास करतोय। आता बघा नव्या मुंबईतून दररोज 45 विमानं टेक ऑफ घेणार उद्यापासून। अरे आमचं टेक ऑफ बघा आणि त्यांचं लँडिंग बघा। आज पहाटे 4 वाजेपर्यंत तुमची चर्चा झाली आहे महायुतीच्या नागोवाटपासून, त्या संदर्भात काय माहिती आहे? रवींद्र चव्हाण गणेश नाईकांबरोबर तुमची भेट झाली हे खरं आहे का? अरे भेटलो आम्ही, काय खरं काय त्यात काय, भेटलो, आमची बैठक झाली, चर्चा झाली आणि आमचं त्यांचंही नव्या मुंबईच्या विकासाच्या बद्दल ते पॉझिटिव्ह आहेत। मात्र जालन्यामध्ये शिवसेना बोलवली ही भाजप येत आहे। तुमची महायुतीच्या संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली, 4 ते 5 तास चर्चा झाली जागा वाटपावरती महायुती। महायुती एका विचारधारेतून झालेली आहे। ही महायुती टेम्पररी नाही आहे, जसं तुम्ही मगाशी काय म्हणाले।
कोणी राजकारणामध्ये परमनंट नाही हे त्यांनी सूचक वक्तव्य केलंय. म्हणजे यूज अँड थ्रो, त्यामुळे वापरो और फेको असं कारभार आमचा नाही. आमची युती झाली, अटलजी, अडवाणीजी, बाळासाहेबांनी युती केलेली आहे. आता आमचे NDAचे प्रमुख आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. ते देशाला पुढे नेत आहेत. देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे आणि महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये फार मोठं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच जनता आज आमच्या कामाची पोचपावती देत आहेत. म्हणून मगाशी मी म्हटलं काय याच्यामध्ये की महाविकास आघाडीची अख्खी टोटल मिळून पण शिवसेने एवढी होत नाही. मग आता कोण असली, कोण नकली, कोण अजून काय काय सच्चा झूठ आहे, कोण आहे. जालन्यामध्ये मात्र युती होताना पाहायला मिळत नाहीये. जालन्यामध्ये युती होताना पाहायला मिळत बघा, आमची आहे डेव्हलपमेंटची युती, त्यांची आहे सेटलमेंटची युती. आता तुम्ही समजून घ्या काय. बीजेपी ने जो नारा दिया था बटेंगे तो कटेंगे, उसी नारे को उन्होंने रिपीट करते हुए मराठी मानुस को कहा है कि अगर मराठी मानुस बटेगा तो खत्म हो जाएगा. मराठी मानुस तो हमारे साथ है ना, विकास के मुद्दे पे साथ में है. मराठी मानुस के लिए तो हम कर रहे हैं सब कुछ, मुंबई कर के लिए कर रहे हैं. तो ये सब जो है हमारा एजेंडा एकदम साफ है. मुंबई का विकास, अटल सेतु से जाते हो आप लोग, कोस्टल रोड से जाते हो कि नहीं, मेट्रो में भरते कि नहीं. अरे इतना तो करो. 20 मिनट में पहुंचते हो जिधर 2 घंटे लगते हैं. और एंट्री पॉइंट तो 7 महीने फ्री कर दिया है ना टोल, उतना तो आप ऐसा मानो. चलो. 25 साल से आप लोगों की सत्ता थी बीएमसी पर, हमेशा आप लोग 100 से ज्यादा सीटों पर लड़े हैं. तो क्या इस बार भी शिवसेना जो है 100 से ज्यादा सीटों पर लड़ेगी बीएमसी चुनाव में? कौन सी? आपली अरे बाबा, हमारी महायुति है. हमारे महायुति में एक विकास का एजेंडा लेकर हम जा रहे हैं. कौन कितना लड़ता है ये लड़ाई उसमें सामने वालों में है, वो स्वार्थ की लड़ाई है. हमारी विकास की लड़ाई है. लोगों के जीवन में जो मुंबई कर को जो सुविधा देना है उस पर हम ये चुनाव लड़ रहे. इसलिए हम महायुति मजबूती से लड़ेंगे और महायुति मजबूती से जीतेंगे. हे बघा, एक सांगतो मी तुम्हाला, एकच सांगतो, जनता जनार्दन आणि मुंबईकर हा मालक आहे. मुंबईकर हा मालक आहे. आम्ही सगळे सेवक आहोत. पण कोणी स्वतःला मालक समजून जर काही भाष्य करत असेल तर मुंबईकर शून्य आहे. जसा जनता जनार्दन वरती उचलतो तसाच पायाखाली देखील आपटतो. म्हणून आम्ही या महाराष्ट्राचे सेवक आहोत, जनतेचे सेवक आहोत. एवढंच मी आपल्याला सांगतो.